शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे। आणि उद्या येत आहे महाशिवरात्री। तर येत्या महाशिवरात्रीला माघ कृष्ण चतुर्दशीला ही महाशिवरात्री येत असते। आणि महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते, परंतु ह्या महाशिवरात्रीलाच काय एवढे महत्त्व आहे, या सगळ्या महाशिवरात्रीबद्दल माहिती मी आज देणार आहे। तर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। कारण प्रत्येक वेळेस नवीन नवीन व्हिडिओ मी नवीन नवीन माहिती घेऊन येत आहे। तर व्हिडिओला सबस्क्राइब केलं नसेल तर खरंच सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करीत आहोत। तर उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला आपण ही महाशिवरात्रीची सेवा म्हणजे उच्च कोटीची सेवा अशी सेवा असते। आणि आपण अजूनपर्यंत प्रत्येक सोमवारी किंवा जो प्रदोष असतो त्यावेळेस आपण कुठलीही सेवा करीत नाही आणि कुठलीही सेवा करायला आपल्याला वेळ मिळत नाही। परंतु आपण आतापर्यंत सेवा केली नसेल आणि करत नसाल, प्रदोष किंवा सोमवारी आतापर्यंत सेवा करत नसाल तर ही सेवा आता महाशिवरात्रीला उच्च कोटीची सेवा करण्याचा आपल्याला वेळ आलेला आहे। आणि बघा भगवान शिव हे भोलेनाथ आहेत आणि त्यांची सेवा केल्याने, उच्च कोटीची सेवा केल्याने आपले सगळे पाप दोष मुक्त होत असतात। तर महाशिवरात्रीला प्रत्येक मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी राहणार आहे आणि एवढी गर्दी राहणार आहे की त्यावेळेस फक्त दर्शन घेणं हे सुद्धा आपल्या नशिबात असेल तर त्या लाईनमध्ये उभं राहून आपल्याला दर्शन मिळेल, तर ते सुद्धा आपल्या नशिबात असेल तर आपल्याला मिळू शकतं। तर आता तुम्ही म्हणणार की तू ज्या ह्या सेवा आम्हाला सांगणार आहे, तर या सेवा आम्हाला एवढ्या सेवा करायला मंदिरात जमणार नाही, मंदिरात तिथं एवढा वेळ बसू देत नाही। महाशिवरात्रीला प्रत्येक पूर्ण दिवसभर खूप गर्दी असते, तिथं नंबर लावून आपल्याला दर्शन घ्यायला जावं लागतं। तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन, कारण मंदिरामध्ये गेलेल्यानंतर मंदिरातलं जे पावित्र्य असतं, मंदिरातली जी सात्विकता असते ती सात्विकता आपल्या घरात नसते, म्हणून आपण मंदिरात जात असतो। आणि आपल्या घरामध्ये पण सेवा केली पाहिजे। महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे शिवपिंड आहे त्या शिवपिंडावर पण सेवा केली पाहिजे। परंतु महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन, भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन एकदा त्या शिवपिंडीवर एक लोटा पाण्याचा जल जरी तुम्ही अर्पण करून आले तरी चालणार आहे। परंतु या बाकीच्या सेवा तुम्ही घरी आल्यानंतर करा। मी ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्ही घरी आल्यानंतर आपले जे शिवपिंड आहे ती शिवपिंडावर करा, म्हणजे घरामध्ये सुद्धा आपली सेवा ही झालीच पाहिजे। आपल्या घरातले जे लोक असतील, लोकांच्या कानांवर आपण जी सेवा करणार आहे ती आपल्या घरातल्या मेंबरांच्या कानांवर सुद्धा ती सेवा पडली पाहिजे। तर चला बघूया वेळ न घालवता ही सेवा कोणती आहे। तर आपल्या घरामध्ये जे किचनमध्ये जे काही साहित्य असतं त्या साहित्यानेच आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर त्या वस्तूंना अर्पण करणार आहे। आपल्याला काही बाहेरून विकत आणण्याची गरज नाहीये। घरामध्ये ज्या वस्तू असतात तर त्या वस्तूंनीच आपण भगवान शंकरांना अभिषेक करणार आहोत किंवा त्यांना त्या वस्तू अर्पण करणार आहोत। आता तुम्ही म्हणणार की ही सेवा कोणी केली पाहिजे, तर आतापर्यंत आपल्याला कोणत्याच देवाने हे नियम किंवा हे अटी घालून दिलेल्या नाहीयेत की आपण कोणी या सेवा केल्या पाहिजेत। माणसाने, महिलाने केले पाहिजे, पुरुषाने केले पाहिजे, मुलांनी केले पाहिजे की मुलींनी केले पाहिजे। सेवा कोणीही करू शकतो, ते बंधन कोणावरही नाहीये। आणि जास्तीत जास्त जर जे दाम्पत्य असतात म्हणजे महिला पुरुष दोघांनी मिळून जर कधी भगवान शंकरांची जर सेवा केली तर ती सेवा केलेल्याचे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळत असतो, समृद्धी येत असते। तर महिला पुरुषांनी दोघं दाम्पत्य मिळून जर ही सेवा केली महाशिवरात्रीच्या दिवशी, कुठलीही सेवा करा, ती सेवा दोघी मिळून केली तर अतिउत्तम। जर महिलेला वेळ नसेल तर पुरुषाने करा, पुरुषाला वेळ नसेल तर महिलेने करा, कारण की त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप आनंद आणि समृद्धी येत असते। त्याचप्रमाणे ह्या दिवशी पृथ्वीवर इतर दिवसापेक्षा शिवतत्व खूप जास्त प्रकट झालेलं असतं। शिवतत्व जर आपल्याला भगवान शिवांचा जर आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्या दिवशी शिवतत्व खूप प्रकट झालेलं असतं पृथ्वी तत्वावर। म्हणून आपल्याकडनं जेवढी जास्तीत जास्त सेवा होत असेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा। तुमच्याकडनं प्रदोषकाळी नसेल होत तर तुम्ही कुठल्याही प्रहरमध्ये ही सेवा करू शकता, पण ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। आणि ह्या सेवा जर तुम्हाला महाशिवरात्रीला जर नसेल जमत तर तुम्ही प्रदोष असतो तेव्हाही करू शकतात किंवा शिवरात्रीला करू शकतात किंवा सोमवारी करू शकतात। पण या सेवा कुठल्या आहेत ह्या मी माझ्याकडून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पहिली सेवा म्हणजे जर तुम्ही एक लोटा पाण्याचा जल जर भगवान शिवांच्या पिंडीवर वाहिला तर त्याचा काय उपयोग असतो, म्हणजे ते केलेल्याचं आपल्याला कुठलं फळ मिळत असते, तर आपल्याला मानसिक शांतता मिळत असते। एक लोटा पाण्याचा जल जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर वाहिलं तर आपल्याला मानसिक शांतता मिळत असते आणि आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात।
आता बघा, मानसिक शांतता मिळण्यासाठी आपण कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये गेलो, डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांना सांगितलं की एवढा एवढा पैसा तुम्ही माझ्याकडनं घ्या, खूप जास्त पैसा दिला पण मला मानसिक शांतता मिळवून द्या, आपल्याला जगामध्ये कुठेही मानसिक शांतता मिळू शकणार नाही. मानसिक शांतता जर मिळायची असेल तर ती आपल्या मनामध्ये, आपल्याकडे जी सात्विकता असते तिच्याकडनंच आपल्याला मानसिक शांतता मिळू शकते. त्याच्यामुळे मानसिक शांतता जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुमच्याकडनं रोज नसेल होत, पण सोमवारी किंवा महाशिवरात्रीला, शिवरात्रीला, प्रदोषला तुम्ही 1 लोटा पाण्याचं जल वाहू शकता. त्याच्याने तुम्हाला मानसिक शांतता आणि तुमच्या मनातल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. त्यानंतर दुसरं आहे दूध. जर तुम्ही भगवान शिवांना थंड, माझा याच्या अगोदरचा पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आताही मी सांगते, भगवान शिवांना जर तुम्ही कच्चं थंड दूध जर वाहिलं तर कच्चं थंड दूध वाहिल्याने तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होते. आता आपण खूप जास्त गोष्टी बघतोय की लवकरात लवकर लोकांना अटॅक येत आहेत. प्रत्येक गोष्टीला म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, जर तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त करायचं असेल, तुमच्या घरातल्या लोकांचं तुमचं दीर्घायुष्य जर प्राप्त करायचं असेल तर भगवान शिवांच्या पिंडीला दूध अर्पण करा. दूध अर्पण केल्याने आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत असते. त्यानंतर मध जर तुम्ही भगवान शिवांना अर्पण केलं तर मध अर्पण करण्यासाठी आपल्यामधल्या ज्या व्याधी असतात, आपल्याला जे रोग असतात, तर त्या रोगपासून आपण मुक्त होत असतो. किंवा आपल्या नात्यांमध्ये जो कटुपणा आलेला असतो तर तो कटुपणा दूर होतो आणि आपल्या नात्यांमध्ये गोडवा येत असतो. तर मध अर्पण करण्याचा हा सुद्धा एक उद्देश आहे की मध का अर्पण केले जाते, कारण आपल्या व्याधी ह्या दूर होत असतात. आता सगळ्यात मोठी सेवा, सगळ्यात मोठी जी सेवा आहे तर ती सेवा म्हणजे उसाचा रस. उसाचा रस, चौथी गोष्ट म्हणजे उसाचा रस. उसाचा रस जर तुम्ही भगवान शिवांच्या पिंडीवर जर अर्पण केला तर उसाच्या रसाने तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होत असते. कोणी कोणी बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी पिशवीमध्ये किंवा भांड्यामध्ये उसाचा रस घेऊन अर्पण करत असतो, तर उसाच्या रसाने तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होत असते. तर तुम्ही उसाचा रस हा जेव्हा आपण 1 लोटा पाण्याचा जल वाहतो, त्यानंतर दूध अर्पण करतो, त्यानंतर तुम्ही उसाचा रस जरी अर्पण केला तरी सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत असते. त्यानंतर काळे तीळ. आता काळे तीळचं महत्त्व काय असतं, तर काळे तीळ हे पितृदोषासाठी आपल्या घरामध्ये प्रत्येक तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पितृदोष असतो. तर पितृदोष दूर होण्यासाठी भगवान शिवांच्या पिंडीवर थोडेसे मूठभर का असेना पण 1 मूठ काळे तीळ हे वाहिले पाहिजे किंवा काळे तीळ हे अर्पण केले पाहिजे. त्यानंतर गाईचे कच्चे दूध. जर तुम्ही कोणी बघा, कोणाकोणाला संतान प्राप्ती होत नसते, संतान प्राप्तीसाठी कोणी खूप जास्त दवाखाना वगैरे चालू असतो, तर कोणाकोणाला जर संतान प्राप्ती होत नसेल, संतान प्राप्तीचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही संतान प्राप्तीसाठी तुम्ही गाईचं कच्चं दूध हे सुद्धा तुम्ही अर्पण केलं तर तुम्हाला त्याचे तेवढेच फळ लागत असते. त्यानंतर दही जर तुम्ही भगवान शंकरांना अर्पण केलं, आता दही आपण काय करतो, जे पंचामृतचं आपलं तांब्याचं भांडं असतं तर त्या तांब्याच्या भांड्यामध्ये दही घेऊन जातात दही अर्पण करायला, पण तांब्याच्या भांड्यामध्ये दही हे अर्पण करायचं नाही. स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा तुमच्याकडे जे काही असेल स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही दही अभिषेक करा. दहीचा अभिषेक हे तांब्याच्या भांड्यामध्ये करत नाही, कारण की दही आणि तांब्याचं भांडं जर एकत्र आलं तर त्याच्यापासून विष तयार होत असतं. त्यांचं एकत्र मिलन झालं तर त्याच्यापासून विष तयार होत असतं. म्हणून आपल्याला भगवान शंकरांना दही हे स्टीलच्या भांड्यात द्यायचं आहे, आपल्याला तांब्याच्या भांड्यात द्यायचं नाही. त्यांना आपल्याला विष अर्पण नाही करायचं आहे, आपल्याला चांगलं सात्विक दही त्यांना अर्पण करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती मिळवायची असेल तर ते दही आपण हे स्टीलच्या भांड्यामध्ये त्याचा अभिषेक करत असतो. त्यानंतर पांढरे तांदूळ, अख्खे पांढरे तांदूळ जर तुम्ही भगवान शंकरांना कोरडे जे सुके असतात ते अख्खे पांढरे तांदूळ नाही अर्पण करायचे, ते तांदूळ थोडे ओले करायचे पाणी टाकून आणि त्याची 1 मूठ भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायची किंवा त्याचा अभिषेक करायचा. तर पांढरे तांदूळ जर आपण अर्पण केले तर ते पांढरे तांदूळ 1 मूठभर अर्पण केल्याने सुद्धा भगवान शंकरांना त्याचा अभिषेक केल्याने हे सुद्धा खूप चांगलं असतं. आणि सर्वात मोठी सेवा म्हणजे बिल्वपत्र. जर तुम्ही 1 बिल्वपत्र जरी अर्पण केलं तर त्याची करोडो लाखो सेवा केलेल्याचं ओम नमः शिवायच्या नावाने किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मुक्षी यमामृतात असा जरी तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हटला तरी सुद्धा ह्या महामृत्युंजय मंत्राने सुद्धा तुमचे खूप जास्त दोष दूर होत असतात किंवा भगवान शंकरांची सेवा केलेल्याचे फळ आपल्याला लाभत असतं. त्यानंतर येते ती मसूर डाळ. जर तुम्ही मसूर डाळ अख्खी म्हणजे मसूर डाळ जी असते, जर ती मसूर डाळचा जर तुम्ही जर कधी अभिषेक केला त्या मसूर डाळीचा थोडं घरी तुम्ही जर भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जर अभिषेक करणार असाल तर 1 मूठ घेऊन त्याचा अभिषेक करा. आणि जर कधी तुम्ही घरी जर अभिषेक करणार असाल आपल्या घरच्या शिवपिंडीवर तर थोडं 1 चमचा, थोडं 1 पोहे खायचा स्पून तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
किंवा महामृत्युंजय मंत्र हे म्हणून तुम्ही जर कधी केलं तर थोडं थोडं करा. आता ते जर कधी तुम्ही करणार असाल मसूर डाळचा, तर त्याच्याने काय होतं, आपल्यावर आपण खूप काही कष्ट करतोय, आपण प्रामाणिकपणे करतोय, पण आपल्यावर कर्ज होत असतं, आपण कर्जबाजारीपणा आपल्याकडे होत असतो. तर तो कर्जबाजारीपणा दूर होण्यासाठी मसूर डाळीचा अभिषेक केला जातो. आता बघा, आपण या सगळ्या सेवा करतोय, ह्या सेवा करत असताना आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत. ह्या सेवा पण करतोय, वेगळे विचार पण चालू आहे, मी हे सेवा करेल, देव मला हे देईल, मला ते देईल. अशी सेवा करताना असं कुठलीही फळाची अपेक्षा करू नका. मन मोकळ्याप्रमाणे भोळी श्रद्धा ठेवा. आपले भगवान शंकर हे भोळे आहेत आणि त्यांची सेवा सुद्धा भोळ्या पद्धतीने करा आणि स्वच्छ मनाने करा. नाहीतर मनी नाही भाव आणि देव मला पाव असं जर करणार असाल तर त्याला काही अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे श्रद्धा ही म्हणजे फळ न ठेवता, अपेक्षा न ठेवता आपण श्रद्धा केली पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे. आणि काय असतं ना, जर आपण त्या दिवशी जर कधी सेवा केली तर ती सेवा ही भगवान शिवांपर्यंत पोहोचत असते. म्हणून जास्तीत जास्त शिवतत्व प्रकट झालेलं असतं पृथ्वीवर आणि जास्तीत जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा त्या दिवशी. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि भगवान शंकरांच्या चरणी रुजू करते.